लखनजी त्या ठिकाणी क्रोधी होत आहेत, शीघ्रकोपी होत आहेत, उठून उभा राहत आहेत आणि उभा राहून म्हणतायत, जनकाकडे पाहतायत आणि म्हणतायत, तुम्ही जे शब्द बोलताय ना की या पृथ्वी तलावरती एकही या ठिकाणी शूरवीर अशा पद्धतीचा कोणी जिवंत राहिला नाही की जो या शिवधनुष्याला उचलू शकतो. पण राजे जनक, तुम्हाला मी सांगतो, रघुकुलातली एखादी व्यक्ती ज्यावेळेला सभा मंडपामध्ये उपस्थित असते ना, त्यावेळेला असं बोलण्याचं धाडस तुम्ही कसं काय करू शकता? अहो, माझी जर त्या ठिकाणी मला जर माझ्या भावानी परवानगी दिली, माझ्या श्रीगुरूंनी जर मला परवानगी दिली, तर या शिवधनुष्याचं काय घेऊन बसला? ही पृथ्वी मी चेंडू फिरवल्यासारखा असा घरा 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 फिरवून कुठं टाकून देईल त्याचा तपास सुद्धा लागू देणार नाही. खोट आहे का? पृथ्वीचा भारत त्याच्या डोक्यावर आहे. नुसतं असं वरी मान केली तर पृथ्वी कुठं निघून जाईल काय त्याचा तपास राहणार नाही. आणि असं म्हटल्यावर त्या ठिकाणी रामप्रभूच्या लक्षात आला, आता लखन काय जाऊन धनुष्य उचलतो का काय कळलं. म्हटली लखनजीला प्रभू शांत करतात. ए लखन म्हटली, ए जरा थिरू, जरा शांत हो. आणि त्याच्या हाताला धरलं लखनजीच्या, कुणी? रामप्रभूनी. आणि त्याला शांत केलं आणि खाली बसवलं. लखनजीला रामप्रभूनी खाली बसवलं आणि विश्वामित्रांनी रामप्रभूला उठवलं. हाय का? लखनजीला रामप्रभूनी खाली बसवलं आणि विश्वामित्रांनी रामप्रभूला उठवलं आणि सांगितलं, रामा, आता जनकाच्या मनातला संकोच मिटवा आणि शिवधनुष्य उचला. असं म्हटल्याच्या नंतर तुलसीदास गोस्वामी विश्वामित्रांच्या मुखातल्या शब्दाचं वर्णन करताय. विश्वामित्र समय शुभ जानी बोले अति स्नेहमयवाणी. विश्वामित्र समय शुभ जानी बोले अति स्नेहमयवाणी. ऊट हो राम बंजहु भव चापा मेटहु तात जनक परितापा. विश्वामित्र समय शुभ जानी बोले अति स्नेहमयवाणी. बोले अति स्नेहमयवाणी. राम प्रभूला त्या ठिकाणी उठण्याचा आदेश देत आहेत विश्वामित्र. राम प्रभू उठतायत, राम प्रभू उठतायत आणि विश्वामित्रांना नमन करतायत. लखनजीला बसवतात, राम प्रभू उठतात. शुभ समय जाणतात विश्वामित्र आणि राम प्रभूला उठण्याची आज्ञा करतात. राम प्रभू उठतात आणि उठून त्या ठिकाणी विश्वामित्रांना नमन करतात आणि हळूहळू हळूहळू पावलं टाकतात. सगळ्या सभा मंडपाला सुद्धा नमन करतात. सगळ्या सभा मंडपाला नमन करतात. राजा जनकाला सुद्धा नमन करतात. सगळ्याला नमन करतायत आणि हळूहळू हळूहळू त्या शिवधनुष्याच्या दिशेने पावलं टाकतात. सीता माता म्हणते, आता कुठवर हळूहळू चालायचंय, जरा मोठी मोठी पावलं टाका. कुठपर्यंत वाट बघायची, जरा मोठी पावलं टाका आणि हे शिवधनुष्य लवकरात लवकर उचला. मनातल्या मनात त्या ठिकाणी गिरिजा मातेला वंदन करते, मनातल्या मनात गणपती बाप्पाला वंदन करते, मनातल्या मनात सरस्वती मातेला वंदन करते, मनातल्या मनात सगळ्या देवी देवतांना म्हणते, अरे राम प्रभूला शिवधनुष्य उचलण्याकरता गुप्त रूपाने सगळे मदत करा. अशा पद्धतीने मनोमन सीता माता सगळ्या देवी देवतांना प्रार्थना करते. राम प्रभू हळूहळू चालत चालत येत आहेत. का सुद्धा इकडे तयारी झाली का? झाली का तयारी? 2 मिनिटाची कथा राहिली, सांगतो मग पुन्हा आपण प्रवेश करू. ऐका, राम प्रभू जात आहेत. हा, फुलं घेऊन जा, फुलाच्या पाकळ्या करा, सगळ्याला वाटा, अक्षदा वाटा. तिकडे घेऊन जा, तिकडे हिच नका तुम्ही तसलं करू. काय जावा तिकडे, त्यांना सोबत कोणाला जायचं असलं तर जावा. प्रभु रामचंद्र भगवान की जय, मैया की जय. राम प्रभू चालत चालत जात आहेत आणि चालत गेल्याच्या नंतर त्या असणाऱ्या शिवधनुष्याच्या जवळ पोहोचतायत. शिवधनुष्याच्या जवळ जात आहेत. राम प्रभू शिवधनुष्याला वंदन करतायत. जे काम करायचंय त्याला अगोदर काय केलं पाहिजे, त्या कामाला सुद्धा वंदन केलं पाहिजे. आपण जर एखादी वस्तू घरी आणली त्याला आपण पूजन करतो का नाही? पूजन करतो. एखादं पेरणी करायची असली तर नारळ फोडतो. खळ करायचं असलं तरी
नारळ फोडतो. ही परंपरा रामायणापासून आलेली आहे. कोणतंही काम करताना पूजन केलं पाहिजे. त्या शिवधनुष्याला वंदन करतायत. परशुरामजींना सुद्धा वंदन करतायत आणि परशुरामाला शिवधनुष्याला वंदन करून त्या ठिकाणी राम प्रभू उजवा पाय पुढे टाकतात, डावा पाय पाठीमागे टाकतात. आता एवढं शिवधनुष्य उचलायचं म्हणल्यावर थोडा आवाज होणारच का नाही. सगळे देवलोक सगळे स्वर्गातून पाहत आहेत. सगळे देवलोक स्वर्गामध्ये विमानामध्ये येऊन बसलेले आणि राम प्रभू उजव्या हाताने धनुष्य पकडतायत, डाव्या हाताने धनुष्य पकडतायत, उजवा पाय पुढे टाकतायत, डावा पाय पाठीमागे टाकतायत आणि शिवधनुष्य उचलतायत आणि प्रत्यंचा लावत असताना त्या शिवधनुष्याचा दोन भागामध्ये मधोमध त्या ठिकाणी भाग होता आणि प्रभू रामचंद्राचा जय जयकार होतो. प्रभू रामचंद्र भगवान की जय, रामचंद्र भगवान की जय, रामचंद्र भगवान की जय. तीक्ष्ण मध्य राम धनु तोडा, दुनी घोर घोर कठोरा, तीक्ष्ण राम धनु तोडा, दुनी घोर कठोरा. राम प्रभू ज्या वेळेला शिवधनुष्य तोडतात, स्वर्गातले सगळे देव राम प्रभूच्या अंगावरती पुष्पवृष्टी करतात. राम प्रभूचा जय जयकार होतो, रामाचा सगळीकडे जय जयकार होतो. आणि अशा पद्धतीनं राम प्रभू शिवधनुष्य उचलून शिवधनुष्याला प्रत्यंचा लावत असताना ते शिवधनुष्य ज्यावेळेला तुटल्या जातं, ते कुठं तुटतं तर सुरुवातीला तुटत नाही, शेवट तुटत नाही, तर मधोमध तुटतं. ऐका, मधोमध शिवधनुष्य प्रभू का तोडतायत त्याचा विचार असा आहे. 3 पद्धतीचे राम आहेत. एक भार्गव राम आहे, एक यादव राम आहे आणि एक राघव राम आहे. भार्गव राम आहे तो अगोदरचा आहे, यादव राम आहे तो नंतरचा आहे, पण राघव राम आहे तो मधला आहे. म्हणून मध्ये शिवधनुष्य तोडतात. हा पहिला विचार आहे. दुसरा विचार असा आहे, शिवधनुष्य बालपणी तोडत नाहीत, शिवधनुष्य म्हातारपणी तोडत नाहीत, तर शिवधनुष्य तरुण अवस्थेमध्ये तोडतायत. म्हणून शिवधनुष्य मधोमध तोडला जातो. मग हा शिवधनुष्य म्हणजे काय? अहंकार रूपी शिवधनुष्य लहानपणी नाही तोडला पाहिजे, म्हातारी अवस्थेमध्ये सुद्धा नाही, तर तरुण अवस्थेमध्ये अहंकार रूपी शिवधनुष्य माणसाने तोडला पाहिजे. याची कारण आणि काय, त्या कारणाचा विचार करायला आपल्याकडे वेळ नाही. फक्त एवढं सांगतो, हा शिवधनुष्य रामप्रभूंनी ज्या वेळेला मधोमध तोडला त्यावेळेला सगळी पृथ्वी अशी डगमग 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 हलायला लागली. पृथ्वीवरती भूकंप आला आणि त्या भूकंपाने परशुराम महाराज जे ध्यानस्थ बसले होते त्या परशुरामांना अचानक जाग आली आणि त्या आवाजानं शिवधनुष्य तोडल्यावर जसा भयानक आवाज झाला आणि त्या आवाजानं पृथ्वीचा कंप झाला आणि परशुराम महाराज जागे झाले. परशुराम महाराज जसे जागे झाले तसा परशुरामांना लक्षात आलं, आपल्या शिवधनुष्याचा कुणीतरी भंग केलेला आहे. भगवान शंकराने मला दिलेलं शिवधनुष्य मी राजा जनकाला सांभाळण्याकरता दिलं, तर जनकानं असा घात केला काय? परशुराम दुसऱ्या सेकंदाला प्रकट लगेच. आणि कोणी तोडलं हे शिवधनुष्य? सांगा त्याचं मला नाव. त्याच्या शरीराचे हजारो तुकडे केल्याशिवाय मी राहणार नाही. परशु घेतली हातामध्ये. परशु म्हणजे कुऱ्हाड, परशु नावाची कुऱ्हाड आहे. सांगा मला कोणी तोडलंय शिवधनुष्य? लखनजी म्हणले, कोणी तोडलंय म्हणजे जुनं झालं होतं म्हणून तुटलं ना, आता काय कालावा करायचा? परशुराम म्हणायला लागले, तू तोडलंय का? म्हणून त्या लखनजीच्या अंगावरती धावून गेले. त्यावेळेला रामप्रभू म्हणतात, हे लखन जरा गबस की ही तर मी मिटवायचं बघायला लागलो, तू जरा शांत बस म्हटले. लखनजीला शांत केलं आणि रामप्रभू पुढे गेले आणि म्हणायला लागले, हा म्हटले अज्ञानी आहे, हा माझा लहान भाऊ आहे, ह्याला काय कळते, ह्याचं जाऊ द्या, सोडा म्हटले, माझ्याशी बोला. अरे तुझ्याशी काय बोला? शिवधनुष्य ह्यानं तोडले. नाही, शिवधनुष्य मीच तोडलेलं आहे. का तोडलं? माझं शिवधनुष्य तुला बघवलं नाही का? काय नेमकं का तुला काय अजून काय कमी पडलं होतं? कशासाठी माझं शिवधनुष्य तोडलं? रामप्रभू म्हटले, अहो
राजा जनकाने वराचं या ठिकाणी आयोजन केलेलं होतं. हे स्वयंवर असं होतं, जो शिवधनुष्य उचलेल आणि या शिवधनुष्याला कोण प्रत्यंचा लावेल त्याच्याशी सीता लग्न करेल असा वर होता. मग अरे तू शिवधनुष्य उचलायचं, त्याला प्रत्यंचा लावायची, मोडायचं काय काम होतं? वस्तू मागून आणायची मोडून टाकायची, असला काय न्याय आहे म्हटले तुझा? आणि मग त्या ठिकाणी शिवधनुष्य तू उचलले का? हो हो मी शिवधनुष्य उचलले. तू मोडले का शिवधनुष्य? हो मीच मोडले. परशुराम सुद्धा वर विचार करताय, हे शिवधनुष्य एकतर मी उचलत होतो, एकतर सीता उचलत होते, नाहीतर भगवान शंकर उचलत होते. आमच्या तिघाशिवाय हे शिवधनुष्य कुणालाच उचलत नव्हतं. चौथाही न कोण आहे नेमका शिवधनुष्य उचलणारा? त्यांनी विचार केला आणि राम प्रभूवरती कोप करत असताना, राग करत असताना राम प्रभूच्या छातीवरची पायाची खूण त्यांना दिसते. भृगु ऋषीने पूर्व अवतारामध्ये विष्णू परमात्म्याला लाथ मारलेली आहे. त्या पायाची असणारी खूण परशुरामाला दिसते. परशुरामाच्या लक्षात येतं, शिवधनुष्य उचलणारा दुसरा तिसरा राम नाही, हा परशुरामाचाच असणारा, विष्णू परमात्म्याचाच असणारा अवतार आहे. आणि त्या राम प्रभूचा परशुरामजी सुद्धा जय जयकार करतायत. प्रभू रामचंद्र भगवान की जय, प्रभू रामचंद्र भगवान की जय, प्रभू रामचंद्र भगवान की जय. आणि आता मग लखनजी म्हणले, हे बघा शिवधनुष्य उचलले आमच्या भावानं, शिवधनुष्य आता प्रत्यंचा लावताना मोडले, पण ठरल्याप्रमाणे सीतेला माळ घालावी लागेल म्हणले. आता ह्यात जर काय बदल केला तर तुमची काय गयच नाही म्हणले. त्यावेळेला ते म्हणले, अरे बाबा ठरल्याप्रमाणे राम प्रभूला सीतावर माला घालण्याकरता आपल्या सभा मंडपामध्ये प्रवेश करत आहे राम प्रभू, सीता माता. तसं तर चारी भावंडाचं लग्न एकाच वेळा झालं होतं, ती कथा सांगायला आपल्याला वेळ नाही. पण इथं प्रात्यक्षिक रूपामध्ये राम प्रभू आणि सीता मातेचा विवाह सोहळा आपल्याला सादर करायचा आहे. त्या सगळ्या पाहुणे मंडळींना आतमध्ये घेऊन या. आता त्यांना येण्याकरता मधोमध जागा द्या, रस्ता द्या आणि आपण सर्वांनी त्यांचं स्वागत